गुप्त नवरात्रीचा आज पहिला दिवस. आदिमाया आदिशक्तीचे पहिले स्वरूप देवी महाकाली यांचे रेखीचे ध्यान आत्ता आपण करणार आहोत. रेखीची प्रार्थना आपण म्हटलेली आहेत. रेखीचे चिन्ह काढून रेखीचे पाणी आपण तयार केलेले आहे. महाकाली देवी आणि ज्यांचा संबंध आहे शरीरामधले पहिले चक्र मूलाधार चक्राशी, बंद डोळ्यांमधून आज्ञाचक्र जे आहे दोन भुवयांच्या मध्ये, आपल्या कल्पनेमधून देवी महाकालींना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. मनोभावे त्यांना नमस्कार. ओम श्री महाकाले नमहा. महाकाली देवी आदिमाया आदिशक्तीचे पहिले स्वरूप, ज्यांच्या साधनेने भक्ताला शक्ती, निर्भयता, संरक्षण आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश करणाऱ्या अशा ह्या आदिमाया आदिशक्ती आहेत. मूलाधार चक्र हे आपल्या सुरक्षिततेचे, स्थैर्याचे आणि पृथ्वीशी जोडलेपणाचे केंद्र आहे. या ध्यानामध्ये आपण रेखी ऊर्जेद्वारे मूलाधार चक्र संतुलित करून महाकाली देवींचा आशीर्वाद अनुभवूया. रेखीच्या ध्यानाला सुरुवात करण्या अगोदर आरामदायी आसनामध्ये बसायचे. डोळे अलगद मिटून घ्या. 3 खोल श्वास घ्यायचे आहेत. श्वास घेताना शांतता आतमध्ये येत आहे. श्वास सोडताना सर्व तणाव आणि भीती बाहेर जात आहे. मन पूर्णपणे शांत होत आहे. आता रेखीच्या दिव्य ऊर्जेला आपण मनापासून आमंत्रण देत आहोत. मी विश्वामधील दिव्य रेखी ऊर्जेचे प्रेमाने स्वागत करत आहे. ही ऊर्जा माझ्या सर्वोच्च कल्याणासाठी प्रवाहित होत आहे. मूलाधार चक्रामध्ये जर कोणाला त्रास असेल तर सगळ्यात अगोदर मूलाधार चक्राची माफी मागायची आहे. मूलाधार चक्राचा संबंध पृथ्वी तत्वाशी, मंगळ ग्रहाशी. हे पृथ्वी तत्व आहे मंगळ ग्रहा. हे मूलाधार चक्रा, मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहात. फक्त माझ्या चुकीच्या विचारांनी, चुकीच्या जीवनशैलीद्वारे मी या चक्रामध्ये अडथळे तयार केलेले आहेत. यापुढे माझ्या मूलाधार चक्राची मी खूप काळजी घेत आहे. माझा पूर्ण विश्वास या दैवी ब्रह्मांडीय शिवशक्तीवर, नवग्रहांमधील 2 महत्त्वाचे ग्रह पृथ्वी ग्रह आणि मंगळ ग्रह यांचे मी खूप आभार मानते. ह्या चक्राची अधिदेवता श्री गणेशा यांना मनोभावे डोकं टेकवून नमस्कार. ओम गम गणपतये नमो नमः. समुद्रवसने देवी पर्वतासन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे. ओम अंगारकाय नमो नमः. आता पूर्ण लक्ष आपल्या मूलाधार चक्रावर घेऊन यायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवर चोळून पाठीच्या मागच्या बाजूनी माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ दोन्ही हात ठेवा. हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. कल्पनेमधून रेखीचे चिन्ह या चक्रावर काढायचे आहे. आपला पूर्ण विश्वास रेखी चिन्हांवर, आपल्या गुरूंवर आपला पूर्ण विश्वास. मूलाधार चक्र
शरीराचा भक्कम पाया असलेले हे चक्र, या ठिकाणी एक सुंदर तेजस्वी लाल प्रकाशाचा गोळा आपल्याला आता दिसत आहे. प्रत्येक श्वासासोबत हा लाल प्रकाश अधिकाधिक तेजस्वी होत आहे. आपले शरीर आता पृथ्वी मातेशी घट्ट जोडले जात आहे. पृथ्वी तत्व स्वरूपामधील आपले लाडके गणपती बाप्पा आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत. आपण सुरक्षित, स्थिर आणि एकदम संरक्षित आहोत. सुरक्षा कवच जे ओम त्रिशूल स्वस्तिक स्वरूपामध्ये ह्या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. महाकाली देवींचे ध्यान आता आपण करत आहोत. आपल्या कल्पनेमधून आदिमाया आदिशक्तीचे स्वरूप देवी महाकाली यांना तेजस्वी स्वरूपामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. दिव्य असे तेज सगळीकडे पसरलेले आहे. त्यामध्ये आपण महाकाली देवींना बघण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांच्या कृपामय उपस्थितीत आपल्या भोवती गडद निळ्या आणि सुवर्ण प्रकाशाचे संरक्षक कवच तयार होत आहे. महाकाली देवींच्या चरणातून लाल दिव्य ऊर्जा आपल्या मूलाधार चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. ती ऊर्जा आपल्या मनामध्ये असलेली भीती, असुरक्षितता, नकारात्मकता, अडथळे अतिशय प्रेमाने दूर करत आहे. आपले मूलाधार चक्र संतुलित, शुद्ध आणि शक्तिशाली होत आहे. कल्पनेमधून या चक्रावर आपण 4 पाकळ्यांचे लाल रंगाचे फूल बघत आहोत, ज्याच्या मधल्या गाभ्यावर आहे मूळ बीजमंत्र लम आणि बाकी उपबीजाक्षरे. त्याद्वारे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांना पृथ्वी तत्व स्वरूपामधील ऊर्जा मिळत आहे. खूप आभार मानायचे देवी महाकालींचे. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि अगदी सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचं आहे. ओम श्री महाकाली देवी नमो नमः. ओम गम गणपतये नमो नमः. आता आपण ओम आणि बाकी बीजमंत्रांचं उच्चारण करणार आहोत. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. लम वम शम श सम देवी महाकालींच्या आशीर्वादाने तेजस्वी लाल असा प्रकाश आपल्या मूलाधार चक्राच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोचत आहे.
आपले दोन्ही सक्षम पाय, पायांमधला प्रत्येक सूक्ष्म अवयव अधिकाधिक सक्षम होत आहे. इथले प्रत्येक सूक्ष्म अवयवापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे. महाकाली देवींच्या दोन्ही पायांमधनं प्रवाहित होणारी ही ऊर्जा आपल्या दोन्ही पायापर्यंत पोहोचलेली आहे. आपण खूप सक्षम आहोत. शरीराने, मनाने, भावनेने आपला पूर्ण विश्वास रेकी या ब्रह्मांडीय शिवशक्तीवर, आदिमाया आदी शक्तींवर आपला पूर्ण विश्वास. मूलाधार चक्रासाठी सकारात्मक प्रतिज्ञा आपल्या मनामध्ये आणि हळू आवाजात प्रत्येक प्रतिज्ञा 3 वेळा म्हणायची आहे. मी पूर्णपणे सुरक्षित आहे. मी पृथ्वी मातेशी जोडलेली आहे. महाकाली देवींचे दिव्य संरक्षण माझ्या सोबत आहे. माझ्या सर्व भीती आता मुक्त होत आहे. माझे मूलाधार चक्र संतुलित आणि शक्तिशाली आहे. मी धैर्यवान, आत्मविश्वासी आणि स्थिर आहे. रेकीची दिव्य ऊर्जा माझ्या प्रत्येक पेशीत प्रवाहित होत आहे. माझ्या जीवनात स्थैर्य, आरोग्य आणि समृद्धी सहजपणे येत आहे. मी महाकाली देवींच्या कृपेने निर्भय जीवन जगत आहे. मी दिव्य शक्तीचे सुंदर माध्यम आहे. खूप आभार, खूप आभार महाकाली देवींचे. ओम क्रीं कालिकाये नमो नमः. पृथ्वी तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. पृथ्वी तत्व शरीरामधील अस्थि धातू त्यांना भरभरून ऊर्जा मिळत आहे. प्रत्येक पेशी, इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव ऊर्जावान होत आहे. प्रत्येक अवयवावर लमरूपी ऊर्जा बघण्याचा प्रयत्न करा. सावकाश आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर घेऊन या. स्वाधिष्ठान चक्र नाभीच्या 4 बोटं खाली. कल्पनेमधून दिव्य लाल प्रकाश या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. जणू काही पृथ्वी तत्व स्वरूपामधील महाकाली देवींची ऊर्जा या चक्राला मिळत आहे. खूप आभार मानायचे. जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र कल्पनेमधून जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्या यांचे जल आपण महाकाली देवींच्या चरणावर अर्पण करत आहोत. खूप आभार महाकाली देवींचे. गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंद्री, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या, या पवित्र नद्यांचे खूप आभार. या पवित्र नद्यांमधील जलाचा संबंध आपल्या शरीरामधील जलतत्वाशी जणू साक्षात महाकाली देवींचे आपल्याला आज भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे जलतत्वाचे, महाकाली देवींचे. ओम श्री महाकाली देवी नमो नमः. ओम क्रीं कालिकाये नमः. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि मग बीजमंत्रांचं उच्चारण करा.
लं वं शं शं सं जलतत्व उत्तमरित्या काम करत आहे. या चक्रामधील असलेले पृथ्वी तत्व, ज्याला भरभरून ऊर्जा मिळालेली आहे, इथला प्रत्येक अवयव दिव्य अशा लाल प्रकाशात ऊर्जावान झालेला आहे. खूप आभार सक्षम स्वाधिष्ठान चक्राचे. सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्रावर ठेवायचे. शरीरातले अग्नी तत्व, या अग्नी तत्व स्वरूपामधील सूर्यनारायणांना बघायचे. शरीरातल्या अग्नी तत्वाची आपण खूप काळजी घेत आहोत. अग्नी तत्व, चंद्र तत्व यांचे खूप आभार मानायचे. या चक्रामधील प्रत्येक अवयवाला आपण पृथ्वी तत्वरूपी ऊर्जा देत आहोत. साक्षात देवी महाकाली आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत. दिव्य लाल प्रकाशामध्ये आपल्या अन्नमय कोशाला बघायचे. खूप आभार, खूप आभार. देवी महाकालींचे, सूर्यनारायण आणि चंद्रग्रहाचे खूप आभार. ओम श्री महाकाली देवी नमो नमः. ओम क्रीं कालिकारी नमः. ओम श्री सवित्र सूर्यनारायणाय नमः. ओम सोम सोमाय नमः. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. ओम लं वं शं शं सं खूप आभार सक्षम अन्नमय कोशाचे आणि मणिपूर चक्राचे. सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी घेऊन यायचे आहेत. वायू तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, वायूची देवता हनुमानजी यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. ओम हम हनुमते नमो नमः. शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप, जे आपल्या शरीरामधल्या वायूमध्ये संतुलन ठेवत आहेत. कल्पनेमधून अनाहत चक्राच्या मध्यस्थानी म्हणजे छातीच्या मध्यस्थानी पृथ्वी तत्व स्वरूपामधील शिवलिंगाला बघायचे. या शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. शिव आणि त्यांची शक्ती असलेल्या आदिमाया आदिशक्तीचे स्वरूप देवी पार्वती यांचे महाकाली स्वरूप, जे त्यांनी धारण केले जेव्हा त्यांचे पिता दक्षराज यांनी अपमान केला शंकर देवांचा. त्यावेळेस आदिमाया आदिशक्तींनी शिवांना रोखण्यासाठी विविध रूपे धारण केली. त्या आहेत दशमहाविद्या आणि त्याचे पहिले स्वरूप देवी महाकाली, ज्याद्वारे सगळे जग भयभीत झाले. ज्यांचे स्वरूप आहे निळे कांती आणि ज्यांनी मुंडमाला धारण केलेली आहे. मोठे लाल कुंकू त्यांनी कपाळावर लावलेले आहेत. निळी कांती असलेल्या ह्या देवी शुंभ निशुंभ राक्षसांचा ज्यांनी वध केला, अशी ही आदिमाया आदिशक्ती दुर्गा देवींचे स्वरूप. खूप आभार मानायचे या देवींचे, शिवशक्तीचे. श्री शिवाय नमस्तुभ्यं. ओम क्रीं कालिकाय नमः.
दिव्य असा लाल प्रकाश आता ह्या चक्रावर पडलेला आहे. या चक्रामध्ये असलेल्या पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे ओम यम रम वम लम वम शम शम सम. खूप आभार, खूप आभार. या सक्षम चक्राचे, काली देवींचे खूप आभार. काली माता आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत. सावकाश आपले दोन्ही हात कंठाच्या मध्यस्थानी ठेवा. ज्या ठिकाणी आहे विशुद्ध चक्र, आपल्या विचारांमध्ये शुद्धता आलेली आहे, त्याप्रमाणेच वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे. आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार होत आहे. आपल्याद्वारे आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाचे कल्याण होत आहे. खूप आभार, खूप आभार. सक्षम विशुद्ध चक्राचे, मा काली मातेंचे खूप आभार. या चक्रामध्ये असलेल्या पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत. दिव्य लाल प्रकाश आता ह्या चक्रावर पडलेला आहे. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे ओम या चक्राचा कारक ग्रह बुध ग्रह, जो नवग्रहांमध्ये राजकुमार आहे, त्याचे खूप आभार. ओम बोम बुधाय नमः. खूप आभार. ओम ओम क्रीं कालिकाय नमः. महाकाली देवींना आवडीचे निळ्या रंगाचे आणि लाल रंगाचे फूल आपण त्यांना अर्पण केलेले आहे. गोड नैवेद्य आपण त्यांना अर्पण केलेला आहे. खूप आभार देवी कालिकांचे. बीजमंत्रांद्वारे ओम लम हम यम रम वम शम शम सम. पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये चांगल्याच विचारांना आपण ग्रहण केलेले आहेत. एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत. अखंडितपणे नामस्मरण दैवी शक्तींचे आपण करत आहोत. त्याप्रमाणेच भरभरून अन्नदान, द्रव्यदान आणि ज्ञानदान आपण करत आहोत. खूप आभार, खूप आभार, खूप आभार. पृथ्वी तत्व ह्या चक्रामधील अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. आपले ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय दिवसेंदिवस अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. खूप आभार, खूप आभार, खूप आभार. सावकाश आपले दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे. गुरुतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, सगळ्या रेखी गुरूंचे खूप आभार. वासंतीताईंचे खूप आभार. आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु महाराज यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर, जय शंकर, जय शंकर. गण गण गणात बोते. ओम श्री साईनाथाय नमो नमः.
खूप आभार देवी कालिका मातेंचे. ओम क्रीं कालिकाये नमहा. या ठिकाणी दिव्य असा लाल प्रकाश पडलेला आहे. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे या चक्राच्या आपण म्हणू शकतो नवग्रहांमधील शनी ग्रहाचे आणि गुरुग्रहाचे आधिपत्य. खूप आभार या दोन्ही ग्रहांचे. ओम ब्रोम बृहस्पते नमहा. ओम शं शनेश्चराय नमहा. शनिदेवांच्या कृपा आशीर्वादाने चांगलीच कर्म आपल्याकडनं घडत आहेत. प्रत्येक कर्माचा हिशोब चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत. खूप आभार. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे ओम हम क्षम लं वं शं शं सं यं हम. इथला प्रत्येक अवयव लाल प्रकाशात बघण्याचा प्रयत्न करा. पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले हे चक्र, पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार. पवित्र आत्म्याचे आपण एक दिव्य आत्मा आहोत. या पवित्र मनुष्य जन्माद्वारे ह्या जन्माचे आपण कल्याण करत आहोत. खूप आभार. खूप आभार. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. दिव्य लाल प्रकाशामध्ये या चक्राला बघा. नवग्रहांमधील महत्त्वाचे ग्रह राहू आणि केतू ग्रह यांना मनापासून नमस्कार. ओम रम राहावे नमहा. ओम केम केतवे नमहा. ओम शुम शुक्राय नमहा. शुक्र ग्रहाचा संबंध अनाहत चक्राशी. सातत्याने चांगल्याच विचारांना आपण ग्रहण करत आहोत. या विचारांचा संबंध सहस्त्रहार चक्राशी. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे ओम लं वं शं शं सं यं हम सोहं श्रीं अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी. आपल्यामध्येच आहे ते ईश्वरी तत्व. खूप आभार मानायचे देवी कालींचे, सगळ्या दैवी ब्रह्मांडीय शक्तींचे खूप आभार. ओम क्रीं कालिकाय नमहा. ओम शांती शांती शांती. महाकाली देवींना रेकी ऊर्जेला मनपूर्वक त्यांचे खूप आभार. एक कृतज्ञता रेकी शक्तीची. धन्यवाद महाकाली माता. धन्यवाद सगळे रेकी गुरु. हे रेकी ब्रह्मांडीय शक्ती माझे मूलाधार चक्र पूर्णपणे संतुलित, सुरक्षित, दिव्य ऊर्जेने भरलेले आहे. खोल श्वास करा. खोल श्वास घ्या आणि खोल श्वास सोडा. खूप आभार मानायचे. चेहऱ्यावर एक सुंदर हास्य घेऊन या. आपण एक आनंदी आणि पवित्र आत्मा आहोत. या शिवशक्तीचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. शरीरातले पृथ्वी तत्वरूपी अस्थि धातू आणि आपले निर्णय एकदम सक्षम झालेले आहे आणि व्यवस्थित काम करत आहेत. दिव्य लाल प्रकाशाचे कवच आपल्या भोवती तयार झालेले आहेत. साक्षात महाकाली देवींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार. खूप आभार. ओम क्रीं कालिकाय नमहा. ओम शांती शांती शांती. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, दुसऱ्यांना पण शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप आभार. खूप आभार. प्रत्येक श्वासाचे, आजच्या सुंदर दिवसाचे तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यम.